आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो हे दोघ जण खरंच एकमेकांच्या प्रेमात आहेत. मी हॉस्पिटलमध्ये गेलते की नाही तेव्हा अगदी एकमेकांना बिलगून कुजबुज गप्पा चालल्या होत्या. तुम्हाला सांगते साधनाताई, आता पडत्या फळाची आज्ञा पाळूया. आता काही जास्त वेळ घालवायला नको. आता की नाही आपण लवकरात लवकर लग्नाची बोलणी करू. काय म्हणताय? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे खरंच, पण मला वाटलंच नव्हतं की गोष्टी इतक्या लवकर जुळून येतील म्हणून. खरंय हो. मी असं करते मंगलताई, आज संध्याकाळी किंवा उद्या धनंजयला विचारते. हा, आज त्यांना जरा विश्रांती घेऊ दे. चालतंय की. बरं मी निघू आता. आओ थांबा ना, जेवूनच जा. नको, मामी एकट्याच आहेत घरी, मी जाते. आणि सरू थांबते की इथं. पाटल्या संध्याकाळी सावीला पण पाठवून देते, म्हणजे छान चौघांचा गप्पा मध्ये छान वेळ जाईल. चालेल, पाठवा. चला निघू. हो याच. काय हो, झोपलं नाही का तू? नाही ग, कुठली झोप येते. बरोबर आहे म्हणा, घरात एवढं महाभारत चाललंय, कुठून झोप येणार तुम्हाला? पण काय होजी, तुम्हाला काय घडलं ते आठवतंय का? अगं होय, आठवलंय की. माझ्यामुळे लई गडबड झाली. मंगलनं सांगितलं मला धनंजयला गोळी लागली म्हणून. आता बरं आहे काय ग? तू गेलतीस का त्याला दवाखान्यात बघायला? मला पण जायचं होतं, पण माझ्या तब्येतीकडे बघून का नाही मीच नको म्हणलं, सगळ्यासनी त्रास नको. पण त्या बिचाऱ्यानं सरूचा जीव वाचवला ग. देव त्याचं भलं करो. हो हो, सगळं नीट आहे. उलट आता सुंदरी आणि धनंजयचं लग्न लावायचं म्हणतायत ना? अगं मग चांगलं आहे की. लई दिवसापासून सगळ्यांच्या मनात आहे ते. आता तरी माझ्या पोरगीच्या पदरात सुख पडू दे. पहिला संसार फसला, पण आता देवानं भरभरून सुख द्यावं माझ्या पोरीला. पण आजी, एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? कोणती ग? त्या आदित्य बरोबरच्या लग्नाच्या वेळी आपण पत्रिकाच नव्हती बघितली ना, कुंडली. म्हणजे आम्ही नाही आणि तुम्ही पण नाही, त्यामुळेच तर सगळा सत्यानाश झाला. आता यावेळी तसं नको व्हायला.